नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. दिल्ली येथे पर्यावरणवादी व शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्यावरील झालेले दडपशाहीच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी अहिल्यानगरात सम्यक विद्यार्थी वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले. माईवाडा वेस येथे झालेल्या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील पुरोगामी विद्यार्थी संघटना, शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांवर दडपशाही होत असल्याचा आरोप केलाय. दिल्लीत सोनम वांगचुक गेल्या 20 ते 25 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असताना त्यांना कोणतीही स्पष्ट कायदेशीर माहिती न देता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करत या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. आमची ही मागणी आहे की जे आपण बघतोय की परवा दिवशी सोनम वांगचुक सरांना जे पोलिसांनी अत्यंत दडपशाही पद्धतीने उचलून नेले, अत्यंत म्हणजे लोकशाहीवरती काळिंबा फासणारी ही घटना आहे. जर एखादा व्यक्ती उपोषण करतोय तर त्याच्याशी बोलण्यासाठी कुणी पण आलं नाही, तर अशा पद्धतीने उचलून घेऊन गेलेत. तर ही जी पद्धत आहे ही बिलकुल चुकीची आहे, लोकशाहीवरती काळिंबा फासणारी आहे. आम्ही म्हणतोय की सोनम वांगचुक सरांना सोडण्यात यावं, त्यांना जे डांबून ठेवलेले ते डांबून न ठेवणं आणि सोबतच जे काही पेपर फुटी होत आहेत तर या पेपर फुटींच्या मुळाशी काय आहे तर ही NTA सारख्या ज्या काही कंपन्या आहेत, खाजगी कंपन्या आहेत, ज्यांना की हे NTA कंपन्यांना टेंडर देतं पेपर घेण्यासाठी, तर हे एकदम सपशेल चुकीचं आहे. सरकारची जबाबदारी पेपर घेणं त्यांनी घेतले पाहिजे. जेव्हापासून NTA आले भरघोस आजकाल बघतोय आपण पेपर फुटे होत आहेत, प्रत्येक पेपर मध्ये पेपर फुटी होताना दिसतीये, घोटाळे बाहेर येतात. आमचं म्हणणे NTA पूर्णपणे रद्द केलं पाहिजे आणि जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान त्यांनी राजीनामा द्यावा लवकरात लवकर. सोबतच जे दादा भुसे आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री त्यांनी देखील राजीनामा द्यावा. या सगळ्या जे काही TET, नीट पेपर फुटी या सगळ्या काही पेपर फुटीला जे जबाबदार आहेत हे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. आणि त्यासोबतच आमचं जे म्हणणं आहे हे जे काही नवीन शिक्षण धोरण आलेलं आहे, हे नवीन शिक्षण धोरण पूर्णपणे विद्यार्थ्यांचे जे काही विद्यार्थ्यांवरती दडपशाही करतंय तर हे नवीन शिक्षण धोरण रद्द झालं पाहिजे. या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही इथं आज आंदोलन करतोय. एक संघर्ष मार्च आम्ही पूर्ण नगर शहरामध्ये आयोजित केलेलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.